गाडी लावताना, अंड्यांची जी गाडी लावताना ऐका, तर अंड्यांच्या गाडीमध्ये तू परवाची गोष्ट सांगतो. तो पोरगा गाडी ढकलत पुढे जायला लागला. मी बॅग घेऊन कीर्तनाला निघालो आणि मग त्याला मी थांबवलो. त्याला म्हटलं थांब रे जरा. तो म्हटलं जीभाऊ जय हरी. म्हटलं जय हरी. त्याला म्हटलं वेड्या, श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना चाललाय. तो म्हटला हो. आणि तुम्ही कुशाला अंड्याच्या गाड्या लावता, तुमचा धंदा होतो का रे? त्याने मला हळूच सांगितलं. तो म्हटलं जीभाऊ खरं सांगू? त्याला म्हटलं खरंच सांग. त्याने मला हळूच म्हटला 12च्या 12 महिन्यांमध्ये आमचा सर्वात जास्त धंदा श्रावणातच होतो म्हणे. मला सुद्धा घाम आला. मी म्हटलं असं काय वेड्यासारखं बोलायला लागला हा. त्याला म्हटलं कसं, सर्व लोक व्रतस्थ आहेत. तो म्हटलं जीभाऊ तुम्हाला हिशोब सांगतो जरा ऐक. त्याला म्हटलं सांग. तो म्हटलं तुम्हाला हिशोब सांगू, सर्व स्त्रिया धार्मिक असतात, सर्व स्त्रिया पारमार्थिक असतात. या बाया घरामध्ये श्रावण पाळतात. 1 महिनाभर या बाया घरामध्ये या माणसांना काहीही बनवून देत नाही. त्यामुळे या चुकाल डोरे आमनाकडे सिलब्धच म्हणे. म्हणजे तुमच्या ध्यानात आलं की श्रावण पण पाळत नाही काय माणसं, तो भाग जाऊ द्या. तुम्हाला माहिती आहे फार पूर्वी ना पुराणांमध्ये एक श्रावण नावाचा मुलगा झाला. तो आई वडिलांचा भक्त होता, मातृपितृ भक्त होता. त्याचं नाव होतं श्रावण बाळ. काय नाव सांगितलं मी? श्रावण बाळ. आई वडिलांची तो खूप सेवा त्याने केलेली होती. नंतर तो राजा दशरथाच्या हाताने मारला गेला. म्हणून पूर्वी प्रत्येक आई आपल्या मुलाला श्रावण बाळच म्हणायची. काय म्हणायची? प्रत्येक आई आपल्या मुलाला माझा श्रावण बाळ काय म्हणायची? माझा श्रावण बाळ काय म्हणायची? माझा श्रावण बाळ, माझा श्रावण बाळ. पूर्वीची आई म्हणायची माझा श्रावण बाळ, माझा श्रावण बाळ. आताची आई म्हणते बाळा श्रावण तरी पाळ, श्रावण तरी पाळ. ऐका ना विठ्ठल. चला जाऊ दे, अगदी गोड आहे. पवित्र पावड मंगलमय महिना चालू आहे आणि श्रावण महिन्याच्या औचित्याला धरून आपला प्रतिवर्षी उत्सव मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत असतो. वारकरी परंपरेचे अनन्य उपासक आमचे पप्पूदादांनी विनंती केली. म्हटले की हो एक चिंतन सेवा कुठली घ्या, तुमच्यापासूनच सुरुवात करतोय, कोणालाच तारीख दिलेली नाही, तुम्हाला जी जमेल ती घ्या. आजचा दिवस मला अनुकूल होता. त्यांना म्हटलं ठीक आहे, सकाळी डोंगराळ्याला काल्याचं कीर्तन आहे, ते करून रात्री फ्री आहे येतो म्हटलं आणि दिवस स्वीकारला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं, आनंदाने समाधान वाटलं. विठ्ठल. बघा जीवनामध्ये परिस्थिती प्रतिकूल आहे. जीवन असंच आहे, कधी कधी परिस्थिती अनुकूल आहे तर कधी कधी परिस्थिती प्रतिकूल आहे. कोरोनाचे पुन्हा पेशंट वाढायला लागलेले आहेत. तो बातम्या ऐकताना सर्वजण हो. लहान मुलांना जास्त प्रादुर्भाव या डेल्टा प्लसचा होताना दिसतोय. काय करावं खऱ्या अर्थाने कळत नाही. तुम्हाला सांगू, पहिली जी लाट आलेली होती त्या पहिल्या लाटेमध्ये वयस्कर माणसांना जास्त त्रास झाला, बुजुर्ग लोकांना त्रास झाला. ही दुसऱ्या नंबरची जी लाट आली त्याच्यामध्ये तरुण लोकांना जरा जास्त त्रास झाला. आणि तिसऱ्या नंबरची जी लाट आता येत आहे, येईल देवाला माहिती, पण लहान लेकरांवर जास्त याचा दुष्परिणाम होताना दिसतोय. तर जाऊ द्या, काही हरकत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो, हे जे सर्व काही आहे ते देवाच्या हातामध्ये आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर आपली वेळ झालेली आहे, ही कोणाची कृपा? हा. त्या लाटेमध्ये जर कदाचित आपला नंबर लागला असता तर आज आपली वेळ झाली. विठ्ठल. हो, अतिशय गोड सुंदर पांडुरंगरायाचं अत्यंत जुनं मंदिर आपल्या इथे आहे. पांडुरंगरायाकडे बघितल्यानंतर इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. अत्यंत गोड श्री विग्रह म्हणजे मूर्ती पांडुरंगरायाची आहे. पांडुरंगरायाला नमस्कार केला आणि डोळे उडून क्षणभर पांडुरंगाकडे बघितलं. तर पांडुरंगाकडे बघितल्यानंतर मलाच मनामध्ये असं वाटलं की मी न्याहाळोतमध्ये उभा नसून प्रत्यक्ष पंढरपूरमध्येच उभा आहे. मी काही एवढं गोड मंदिर आहे. हो, इतकं सुंदर मंदिर आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगू असं, आणि मला तर असं वाटतं ही गोष्ट झाली पांडुरंगाची, पण महादेवाचं जे आपल्या इथे मंदिर आहे किती मुखी,
पंचमुखी महादेव हे धुळे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी कुठे नसेल कदाचित. काही कुठे धुळे जिल्ह्यामध्ये पंचमुखी महादेव आहे नाही ना विठ्ठल. इतका सुंदर गाव आहे आपला पुण्यसरीला पादरीच्या काठावर गाव आहे. काय गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. न्याहाळून गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वस्तुतः पाहता गाव अत्यंत लहान. आपलं गाव लहान बरोबर ना. आपलं गाव छोटंच आहे आणि एवढंच छोटासा गाव आणि त्या मानाने कीर्तनाला गर्दी जास्त बरोबर ना. चुकतंय जरा काही माझं. तुम्हाला खरं सांगू लोकांना लाजा वाटायला पाहिजे. लाजा दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे ना. मग त्याचं भजन कीर्तन करायला नको. चला जाऊ द्या. जे आले नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं. खरं तर मी आमच्या रोकडे गुरुजींच्या घरी बसलो होतो. हो मी त्यांना दोघांना सांगून आलो. त्यांना म्हटलं यायचं नाही अजिबात कीर्तनाला. अंतर जरा जास्त आहे तरी ताई मला म्हटल्या नाही जीव मी बरोबर येईल लागतो म्हणे. इकडच्या बऱ्याच महिला कीर्तनाला म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की ज्याला आवड आहे ना महाराज त्याला किती जरी अंतर असलं तरी ती माणसं आल्याशिवाय राहत. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे संत जीवनाचा गौरव करतात. पण वेगवेगळ्या 4 प्रकारच्या उपमा जगद्गुरु तुकोबारांनी संत जीवनाला दिलेल्या आहेत. खरं तर संत जीवन मोठं अद्भुत आहे. संत जीवन कळणं इतकं अवघड आहे इतकं अवघड आहे इतकं अवघड आहे. हो माणसाला जवळ बसलेला माणूस कळत नाही तेव्हा संत कधी कळाले. बरं अजून तुम्ही सर्वजण मला सांगा संत माणसांपेक्षा वेगळे दिसत असं काही का संत तुमच्या माझ्यापेक्षा वेगळे दिसतात. संत कोणासारखे दिसतात. हो पण माणसांसारखे जरी संत दिसत असले तरी संतांना मनुष्य म्हणता येईल. संत नवती जगा शब्दांवर लक्ष द्या. समुद्र नदी नव्हे पैगा. सर्वजण मला सांगा समुद्राला नदी म्हणता येईल का. बोला नदी म्हणता येईल समुद्राला. तुम्ही पोरं छान ऐकताय मस्त. अजून सांगतो ऐका ना. पाषाण म्हणून हे लिंगा. आपल्या मंदिरातल्या शिवलिंगाला दगड म्हणता येईल का. बोला दगड म्हणता येईल नाही म्हणता येणार. तसं संतनवती जगा मानसात्या सारिके. तसं संत जरी माणसांसारखे दिसत असले तरी संतांना मनुष्य म्हणता येणार. जवळ बसलेला मनुष्य जर आपल्याला कळत नाही तर संत कधी कळावेत बाबा. संत कळणं बघा जवळ बसलेला माणूस कळत नाही. घडलेली घटना सांगू. पूर्वी पंढरपूरच्या वाडीमध्ये काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथ महाराज पवारांची कीर्तन प्रवचन व्हायची. जी नेहमी पंढरीला जायची त्यांना चटकन ध्यानात येईल. ऐका अण्णांचं होळकर वाड्यामध्ये प्रवचन व्हायचं आणि पंढरीमध्ये जेवढे वारकरी जमलेले आमच्यासारखे साधक त्या सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे अण्णांचे प्रवचन. हो तुम्हाला खरं सांगू प्रवचन 4 वाजता सुरू व्हायचं आणि तो होळकर वाडा 2 वाजेपासूनच पॅक व्हायचा. पाय ठेवायला पण जागा नसायची महाराजांच्या प्रवचनाला. इतकी गर्दी असते. 2 वाजता त्या होळकर वाड्यामध्ये पाय ठेवायला जागा नसायची महाराज. हो अण्णा प्रवचनाला जेव्हा यायचे ना तर व्यासपीठापर्यंत असे व्यासपीठापर्यंत जायला त्यांना जागा नसायची. इतकी तुडुंब गर्दी असायची. एकदा अण्णा जर लेट आले आणि व्यासपीठाकडे जायला निघाले कुठल्या तरी बाईच्या पायाला पाय लागला. अण्णांचा प्रवचन जेव्हा महाराजांचं होतं हो त्यांचा त्या बाईच्या पायाला पाय लागला. ती बाईने असं वरती बघितलं मोठ्याने ओरडली.
ती म्हटली एवढी गर्दी आहे तरी तू कुठे मरायला पुढे चालला म्हणे. कोणाला सांगितलं? ज्यांचं प्रवचन होतं त्यांना. तर मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की ती प्रवचन आम्ही खूप ऐकली पंढरीच्या वारीमध्ये, पण आम्ही वेळेवर नाही जायचो, लवकर नाही जायचो, वेळेवर जायचो. 4 वाजता प्रवचन सुरू होतं ना, आम्ही 4ला 5 कमी असताना रूमवरून निघायचो. आणि मग जागा मिळतच नव्हती ना 2 वाजेपासून. आम्ही अक्षरशः गटारीवर एक पाय असा एक पाय असा आणि असं तास उभं राहून अण्णांची प्रवचन सुरू म्हणते. अत्यंत रसाळ, अत्यंत गोड अशी अण्णांची ती प्रवचनं. त्या प्रवचनामध्ये घडलेली घटना सांगतो. माझा विषय हा आहे की जवळ बसलेला माणूस कळत नाही, ओळखायला येत नाही, तेव्हा संत कधी कळावे. ऐका नको. एकदा प्रवचनामध्ये बसलेलो होतो आणि प्रवचनामध्ये बसलेलो असताना एक माणूस माझ्या शेजारी बसलेला होता. प्रवचन ऐन रंगात आलेलं होतं. प्रवचन ऐन रंगात आलं आणि त्या माणसाच्या बुटाचा खिळा, पायामध्ये बूट होता. आता तुम्ही चपला बुट बाहेर काढून आलात, पण वारीमध्ये तसं नसतं. तशीच माणसं बसतात, खाली घेऊन बसतात, नाही तर मग पायात तशीच असतात, तशीच बसतात. हो, त्याच्या पायाच्या बुटातला खिळा जर असा कुठेतरी बाहेर आलेला होता आणि तो खिळा माझ्या मांडीला टोचायला लागला. वारंवार टोचायला लागला, वारंवार टोचायला लागला. आता माझं प्रवचनामधलं लक्ष कमी व्हायला लागलं आणि त्या दुखण्याकडे लक्ष जरा जास्त जायला लागलं. मग मी त्या माणसाला म्हटलं, दादा, हो दादा. त्याने माझ्याकडे बघितलं. म्हटलं काय? तर तुमच्या बुटाचा खिळा माझ्या मांडीला टोचतोय, जरा बूट काढून ठेवला तर बरं होईल. असं मी त्या माणसाला अत्यंत चांगल्या मनाने प्रेमळपणे सांगितलं. त्याने असं रागाने माझ्याकडे बघितलं. तर मी चुकीचं सांगितलं होतं तो काही, पण त्याने रागाने माझ्याकडे बघितलं. पण मीच त्याला म्हटलं काय झालं? तर तो मला मोठ्याने ओरडून म्हटला, तुम्हाला गर्दी सहन होत नाही तर गर्दीत येता कशाला? त्याला म्हटलंय, मी 24 तास गर्दीमध्ये राहणारा माणूस आहे. बरं, तिथे बोलायची सोय नसते काही हो. कोणी काही बोललं की लगेच आजूबाजूचे असं करतात. कारण सर्वांचं लक्ष कुठे होतं? प्रवचनात. सर्वांचं लक्ष प्रवचनात आणि ते आजूबाजूला कोणी बोलू देत नाही, असं करतात लगेच. मग मी परत त्याला म्हटलं बुटातला खेळा टोचतोय, सांगितलं काढून ठेवलं तर बरं होईल ना. त्या माणसाने परत माझ्याकडे रागाने बघितलं. मी त्याला हळूच म्हटलं, तुम्ही कुठले? तो म्हटला नाशिकचा आहे. त्याला म्हटलं प्रॉपर नाशिकचं आहे का? तो म्हटला नाही, मालेगावचा आहे. मग त्याला म्हटलं प्रॉपर मालेगावचं आहेत का? ते म्हटले नाही. मग त्यांनी मला त्याच्या गावाचं नाव सांगितलं. हो, त्या गावाचं नाव पण मला माहिती, पण मी नाही तुम्हाला सांगणार आहे. हो, तर त्याने त्या गावाचं नाव मला सांगितलं आणि योग असा चांगला होता की त्याच्या गावचे माणसं मला सकाळी भेटलेले होते आणि त्यांच्या गावच्या सप्ताहामध्ये त्यांनी माझं कीर्तन घेतलेलं होतं. त्याने मला गावाचं नाव सांगितल्याबरोबर मला क्लिक झालं. मी लगेच डायरी काढली माझी खिशातून आणि त्याच्या गावाचं नाव वाचलं आणि त्याला डायरी दाखवली. म्हटलं, दादा, या गावचे का तुम्ही? माझ्या डायरीमध्ये त्याच्या गावचं नाव वाचून तो चक्रावला. तो म्हटला, हो महाराज, हे माझ्याच गावचं नाव आहे. तुमच्या डायरीमध्ये कसं? म्हटलं, तुमच्या गावात श्रावण महिन्यात सप्ताह राहतो ना? ते म्हटले, हो. मग तुमच्या गावच्या सप्ताहामध्ये माझं कीर्तन आहे. आणि मग तो माणूस जरा गार झाला, मग घाबरला जरा. त्याने पटकन दोन्ही पायाचे बूट काढून ठेवले आणि माझ्या पायावर डोकं टेकवलं. म्हटले, महाराज, तुमचं कीर्तन माझ्या गावाला आहे? त्याला म्हटलं, हो हो हो. आणि त्याला हळूच म्हटलं, तुमच्या गावाला माझं कीर्तन आहे, मी येणार आहे, तुमच्या गावाला येणार आहे. असं म्हटल्यावर त्यांनी माझे दोन्ही पाय धरले आणि मला हळूच म्हटलं, बाबा, माझ्या गावाला कीर्तनाला जरूर या, पण माझ्याबद्दल कीर्तनात काही बोलू नका. तुमच्या ध्यानात आलं सर्वांच्या की जवळ बसलेला माणूस, मी सर्वसामान्य माणूस, जवळ बसलेला माणूस जर आपल्याला ओळखता येत नाही तर संत कधी ओळखता येतील? बरं, संत आणि माणसं दिसायला सारखीच आहे, दोघांमध्ये अंतर काही नाही. तुम्हाला अजून एक वेगळं उदाहरण आठवलं, मला सांगतोय का? अजून एक जरा वेगळं उदाहरण सांगतो. काय घटना आहे की अकबर हा अत्यंत गुणग्राही राजा होता. अकबराने आपल्या दरबारामध्ये 9 रत्न ठेवलेले होते. बिरबल रत्न होतं. हो, त्या अकबराने एकदा काय केलं तुम्हाला सांगू? त्याच्या जवाहर खान्यातनं एवढा हिरा काढला. कोणी?
अकबराने एवढा एवढा हिरा काढला आणि एका कारागिराकडे तो हिरा दिला आणि त्याला सांगितलं याच्यासारखाच दुसरा खडी साखरेचा हिरा बनवायचा. ऐका गोड आहे. आता त्या कारागिराने त्या हिऱ्यासारखाच दुसरा खडी साखरेचा हिरा बनवला. दोन्ही खडी इतकी हुबेहूब होत दिसत होते की ज्याने तो हिरा बनवला, कशाचा? खडी साखरेचा. ज्याने तो हिरा बनवला ना, क्षणभर त्यालाच ओळखता आला नाही की खरा कोणता आणि खोटा कोणता. इतका बेमालूम हिरा बनला होता. हो, दोन्ही हिरे अकबराला दिले. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दरबारामध्ये अकबराने ती दोन्ही हिरे तबकामध्ये ठेवले आणि दरबारामध्ये ऐलान केलं. दरबारी जणांना उद्देशून अकबर उडला, ऐका 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 ऐका. सर्वांनी कान टवकारले. ते म्हटले, अरे या तबकामध्ये 2 हिरे ठेवलेले आहेत. यातला एक हिरा खरा आहे आणि दुसरा हिरा खोटा आहे. यातला खरा हिरा जो ओळखेल त्याला 100 सोन्याच्या मुद्रा बक्षीस देणार आहे. आणि मग सर्व म्हटले, आम्ही ओळखतो आम्ही ओळखतो आम्ही ओळखतो. पण राजा म्हटला, थांबा, अजून माझं बोलणं संपलेलं नाहीये. खरा हिरा जर ओळखला तर 100 सोन्याच्या मुद्रा बक्षीस देईल. पण नाही जर ओळखता आला तर 100 बेताचे फटके मारणार आहे, काठीचे फटके मारणार आहे. मग सर्वांच्या मानाखाली गेल्या. ते म्हटले, आम्हाला नाही जमणार. कोणीच हिरा ओळखायला तयार नाही ना महाराज. शांतता दरबारामध्ये पसरलेली होती. अकबराने बिरबलाकडे बघितलं. बिरबल, तुम पहचान सकते हो? बिरबल अत्यंत विनम्रपणे उठून उभा राहिला आणि बिरबलाने सांगितलं, हा जहापना, मैं पहचान सकता हूं. आओ फिर. तो बादशाह म्हटला, बिरबल सुनो, जर तू हिरा ओळखलास ना, बाकीच्यांना 100 सोन्याच्या मुद्रा देत होतो. म्हटले, हो, पण तुला 200 देईल. काय? सोन्याच्या मुद्रा. किती देईल? 200 देईल. पण पुन्हा राजा म्हटला, ऐक, आणि जर नाही ओळखता आला, जर नाही ओळखता आला ना, तर फटके सुद्धा 200 देईल. बिरबल म्हटला, काही हरकत नाही. आणि तुमच्या माहिती करता सांगू, बिरबल तबका जवळ आला आणि डोळ्याची पापणी लवायच्या बिरबलाने खरा हिरा उचलला आणि राजाच्या हातामध्ये दिला. सांगितलं, महाराज, हा खरा आहे, तो खोटा आहे. राजा अवाक झाला. राजा म्हटला, बिरबल, अरे एवढं कसं काय तू हुशार आहे? अरे ज्याने हा हिरा बनवला ना, क्षणभर त्याला सुद्धा ओळखता आला नाही आणि तू लगेच ओळखला की हा खरा आहे ना, हा खोटा आहे. कसं जमलं तुला? कसं काय ओळखला? बिरबलाने हळू सांगितलं, महाराज, मी मगापासून बघत होतो त्या ताटाकडे. माशी सारखी एकाच हिऱ्यावर बसत होती, दुसऱ्या हिऱ्यावर बसत नव्हती. मग मी त्याच्यावरून अंदाज लावला की ज्याच्यावर माशी बसत नाही तो खरा आणि ज्याच्यावर माशी बसते तो दोन्ही म्हणजे व्याख्यानाला पण राहूच द्या. वरमजाने तो पारखी द्या, बिकू द्या थोडा. दोन्ही द्या. दिसती सारखी, अजून थोडा. वरमजाने तो पारखी. असं राहू द्या, आता बंद नका करू. ऐका ना, दोन्ही दिसायला सारखी आहेत. दोन्ही दिसायला सारखी आहेत.
पण ज्याला वर्म कळतं ना तोच खरं आहे. तसं मनुष्य आणि संत दिसायला वेगळे वेगळे नाही, दोन्ही दिसायला सारखी आहे, पण संत ओळखणं जरा अवघड आहे. मग त्या संत जीवनाचा गौरव करताना जगद्गुरु तुकोबारांनी संत जीवनाला पहिल्या दोन उपमा अभंगाच्या पहिल्या चंदनाचे पाय पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही कोणे अंग. संत जीवन हे चंदनासारखे. लक्षपूर्वक आहे का? जगद्गुरु तुकोबाराय संत जीवनाला चंदनाची उपमा देतात. कशाची उपमा देतात? चंदनाची. आता ऐका, वारकरी परंपरेतल्या सर्व लोकांची दिवसाची सुरुवातच कशापासून होते? चंदनापासून. आपण दररोज उठल्यानंतर कपाळाला काय लावतो? चंदन. पण ऐका सर्वजण, मला सांगा, तुम्ही मी कपाळाला जे चंदन लावतो त्याला कुठलं चंदन म्हणतात? कुठलं चंदन म्हणतात? गोपी चंदन. कुठलं चंदन म्हणतात? गोपी चंदन. आपण कपाळाला जे लावतो ते गोपी चंदन आहे, आणि देवाच्या अंगाला जे लावतात ते शुद्ध मैलागिरी चंदन आहे. चंदन. चंदनाचा गुण सांगता येईल का रे तुम्हाला पोरांना? चंदन काय देतं आपल्याला? बरं, तुम्ही कालीमान घातल्यात, मोठ्या माणसांनी सांगा, चंदन काय देतं? सुगंध देतं. अगदी गोड उत्तर दिलं. चंदन काय देतं? सुगंध देतं. अजून काय देतं? शीतलता देतं. अगदी गोड उत्तर आहे, गोड उत्तर आहे. ऐका ना, ऐका, चंदन शीतलता देतं. चंदन इतकं गार असतं नाही, इतकं गार असतं, इतकं गार असतं, इतकं गार असतं. किती गार असतं सांगू तुम्हाला? चंदन उकळतं तेल, उकळतं तेल, आणि उकळणाऱ्या तेलामध्ये जर शुद्ध चंदनाचा एकच थेंब टाकला, कोणत्या तेलामध्ये म्हटलो? उकळणाऱ्या तेलामध्ये शुद्ध चंदनाचा एकच थेंब टाकला तर तो चंदनाचा थेंब तेलामध्ये पडल्याबरोबर ते तेल आईस्क्रीम इतकं थंडगार होतं. कोणतं तेल? उकळणारं तेल. किती गार होतं? आईस्क्रीम इतकं थंडगार होतं. हो, चंदन इतकं गार असतं. माझं म्हणणं नाही, तुकोबारांचं प्रमाण सांग. तापलिया तेला बावन चंदन. शब्द ऐका ना. बूंद एक क्षण शीतळ करी. तापलेल्या तेलाला एकच थेंब चंदन एकदम जबरदस्त गार करून टाकतं. चंदन इतकं गार असतं. पहिलं उत्तर दिलं होतं चंदन सुगंध देतं. ऐका, चंदन सुगंध देताना इतकं उदार आहे, इतकं उदार आहे, इतकं उदार आहे. चंदन बोरी बाबळीच्या झाडाला सुद्धा सुगंध देतं. चंदन सरित झाले चंदन सरित झाले
चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदन सुगंध देताना इतकं उदार आहे, इतकं उदार आहे, इतकं उदार आहे. चंदनाने बोरीच्या झाडाला सुगंध दिला, बाबळीच्या झाडाला सुगंध दिला. तुम्ही विद्यार्थ्यांनी परत मला उत्तर द्या. बाबळीचं झाड काटेरी आहे, बरोबर आहे ना? बाबळीच्या झाडाला काय असतात? काटे असतात. बरं अजून सांगा मला, बोरीच्या झाडाला सुद्धा काय असतात? काटे असतात. पण ऐका रे, बोरीच्या झाडाला 2 प्रकारचे काटे असतात. बाबळीला एकच प्रकारचा काटा आहे ना, पण बोरीला 2 प्रकारचे असतात. एक काटा असा सरळ असतो आणि दुसरा काटा असा बरोबर वाकडा असतो. असा एक काटा सरळ असतो आणि दुसरा काटा कसा असतो? वाकडा असतो. ते झाड इतकं विचित्र आहे, इतकं विचित्र, इतकं विचित्र आहे. कुठलं? बोरीचं. आपण जर त्या झाडाजवळून गेलो ना, कोणाच्या? आपण जर त्या झाडाजवळून गेलो ना, तर अगोदर वाकडा काटा आपल्या शर्टामध्ये शिरतो, आपल्याला झाडाकडे ओढतो आणि मग सरळ काटा इंजेक्शन देतो. इतकं विचित्र झाड. कोणतं? बोरीचं. पण चंदनाने सुगंध देताना हे झाड एवढं विचित्र आहे, याला आपण सुगंध कसा द्यायचा हा विचार चंदनाने केला. बरं परत मला पोरांनी सांगा, लिंब. लिंब बघितलं? लिंबाचं झाड. लिंबाची चव कशी आहे? कडू आहे. लिंबाचा स्वाद कसा आहे? कडू आहे. लिंबाचा गुण चांगला आहे. बरं लिंबाचा वास कसा आहे? कडूच आहे. लिंबाचा वास कडू, लिंबाची चव कडू. पण कडवट असलेला लिंब, कडवट असलेला लिंब जर चंदनाच्या जवळ उगवला तर त्या लिंबाचा कडवटपणा जातो आणि त्या लिंबाला चंदनाचा सुगंध येतो. कोणाला? लिंबाला. काय चंदन ग्रेट आहे ना? हो. लिंबाचा कडवटपणा जातो आणि त्या लिंबाला चंदनाचा सुगंध येतो. आमचे गुरुजी गोड उदाहरण सांगायचे. काय का सांगतो? जंगलामध्ये राहणारा माणूस, तुमच्या एवढा मुलगा समजा, त्याने काय केलं? चंदनाजवळ वाढलेलं लिंबाचं झाड आणि त्या झाडाची एवढी एवढी फांदी तोडली. कसल्या झाडाची? लिंबाच्या. पण कशाजवळ वाढलेलं? चंदनाजवळ वाढलेलं. चंदनाच्या सुगंधाने सुगंधित झालेलं त्या लिंबाच्या झाडाची एवढी एवढी फांदी तोडली, त्याची वरची वरची साल काढली आणि मधला जो पिवळा पिवळा भाग असतो ना, मधला पिवळा पिवळा भाग असतो ना, त्या पिवळ्या पिवळ्या भागाचे एवढाले एवढाले तुकडे केले. गट्टा आहे ना हा, एवढाले एवढाले असे तुकडे केले आणि ते सर्व तुकडे एका पिशवीमध्ये भरले आणि धुळ्यामध्ये गेला 5 कंदील गल्लीला आणि मोठ्याने आवाज दिला, चंदन घ्या चंदन. पिशवीमध्ये काय होतं? लिंब. आणि ओरडत काय होता? चंदन. दुसऱ्या मजल्यावरच्या एका साहेबांनी दिला आवाज, भाऊ काय रे? पोरगा म्हटला, साहेब चंदन आहे. ये बरोबरती. पोरगा जिना सोडून वरती गेला आणि विचारलं, बघू चंदन? पोराने एवढा एवढा ढोकळा काढला आणि साहेबांच्या हातामध्ये दिला. साहेबांनी आलटून पालटून बघितला. शिकलेली माणसं ही चिकित्सक असतात, सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवत नाही. आणि अजून एक वाक्य सांगू, फसतात पण तेच जास्त. आम्ही खेड्यातले माणसं एवढे फसत. आता तुम्ही मला सांगा ना, या जेवढ्या पण कंपन्या बुडल्या पैशांच्या, या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त पैसे कोणाचे होते? शिकलेल्यांचेच होते ना. विढाल. आता शिकलेला माणूस होता साहेब, चिकित्सक होता. त्याने ते इकडे तिकडे बघितलं आणि पोराकडे असं रोखून बघितलं आणि पोराला म्हणलं, तू याला चंदन म्हणतो? म्हटले हो. पण हे ओरिजिनल आहे का? पोरगा जंगलामध्ये राहणारा होता, पण पोरगा हुशार होता, तुमच्यासारखं हुशार होता. हो. त्याने सांगितलं, साहेब ओरिजिनल डुप्लिकेट मला कळत नाही, तुम्हीच वास घेऊन बघा. आणि साहेबांनी तो ढोकळा उचलला, नाकाला लावला, इतका घमघमाट सुटला त्याचा. साहेब सुद्धा आनंदाने ओरडले, प्युअर सँडेल. हो. इंग्रजीमध्ये चंदनाला काय म्हणतात? सँडेल म्हणतात. हो. साहेब आनंदाने ओरडले, ते म्हटले प्युअर सँडेल. हो, ओरिजिनल चंदन आहे. कितीला दिलास? पोरगा म्हटला, साहेब 500 रुपयाला दिला. साहेबांनी 1000ची नोट काढली, त्याला दिली. 2 दे म्हटले. त्या पोराने 2 चंदनाचे ठोकळे दिले. हे उदाहरण जेव्हा 1000च्या नोटा चालायच्या ना तेव्हाच आहे.
ऐका ना, ते बंद झाले आता पोराने दोन्ही ठोकळे दिले, 1000ची नोट खिशात घातली आणि पोरगा आनंदात जिना उतरलं. हो, कारण एवढाले 2 ठोकळे त्यांनी 1000 रुपयात खपवले होते. कशाचे? चंदन नव्हतं रे ते, लिंबाचे. पोरगा आनंदाने निघून गेला. ऐका ना, पोरगा आनंदाने निघून गेला. साहेब पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, देवघरात देवपूजेला बसले. ते चंदन 6नेवर घासलं, आपल्या पण कपाळाला लावलं आणि देवाच्या पण डोक्याला लावलं. 2 प्रश्न विचारतो, उत्तर द्या. काय लावलं? लिंब. अगदी बरोबर. काय लावलं? लिंब लावला. पण काय म्हणून लावला? चंदन म्हणून लावला. परत तुम्ही सर्वजण मला सांगा, आज कडवट असलेला लिंब देवाच्या डोक्यावर जाऊन बसला, कोणाची संगत केली म्हणून? आज चांगल्या संगतीचा फुकिला. हो, म्हणून तुम्ही विद्यार्थी, तुम्हा सर्वांना सांगतो, तरुणांना पण सांगतो, म्हणून माणसाने सतत चांगल्याच्या संगतीत राहा. चांगल्याची संगत जर जीवनामध्ये नाही मिळाली तर पुस्तकांशी मैत्री करा, पण वाईटाच्या संगतीमध्ये अजिबात राहायचं. तुम्हाला अजून एक वाक्य सांगू. तुम्ही चौकामध्ये उभे राहून कोणाशी गप्पा मारता, याच्यावरून सुद्धा लोक तुमची रेंज ठरवत असतात. गल्लीतले गावातले लोक ठरवत असतात की हा अमक्या बरोबर राहतो ना, मग हा सुद्धा आता चंदन देवाच्या डोक्यावर जाऊन बसलं. चंदनाची योग्यता देवाच्या डोक्यावर बसायची नाही, चंदनाची योग्यता धोंड्याच्या डोक्यावर बसायची. धोंड्या माहिती तुम्हाला? तुम्हाला नाही माहिती ना? अरे पूर्वी दुष्काळ पडला का? तर यंदा नाही तर दुष्काळच होता आतापर्यंत. ऐका नाही, पूर्वी जरा दुष्काळ पडला का गावोगाव धोंड्या काढायचे. ती लिंबाच्या डस्त्यांची टोपी केलेली असायची, त्याला ती लिंबाचीच पण अंगावर कमरेवर अशी बांधलेली असायची. आणि लोक, मला वाटतं कितीच्या तरी पुस्तकात कविता पण येणार आहे. दोन दोन पाणी दे, साय माय पिकू दे, पंडाय माकवडी, पाणी घ्या दवडी. वा वा वा, बरोबर 5वीलाच आहे ना. म्हणजे परत पुढच्या एखाद्या कीर्तनात सांगितलं तर तो पोऱ्या म्हणे दुसरी लेख जा. तसं मी तुला नाव सांगू बरं का. ऐका, मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की लिंबाची योग्यता धोंड्याच्या डोक्यावर बसायची, पण आज लिंब देवाच्या डोक्यावर जाऊन बसले. पूर्वी पाऊस पडावा म्हणून धोंड्या काढायचे, शिवलिंगाला जलाभिषेक करायचे. तुम्हाला माहिती, महादेवाचं मंदिर पाण्याने भरून, माहिती ना सर्वांना? दुग्धाभिषेक करायचे. कोणाला? महादेवाला. आपल्या जिल्ह्यातली, धुळे जिल्ह्यातली, धुळे तालुक्यातली, तुमच्या आजूबाजूच्याच गावांमध्ये घडलेली एक सत्य घटना सांगतो. फार पूर्वीचे, हा रस्ता जो आहे ना, बोरवे मुंबई आग्रा, तेव्हा सिंगल रस्ता होता. रस्त्यावरच गाव आहे, नाव सांगत नाही. हो, तेव्हाची घडलेली घटना आहे. हो, खूप दुष्काळ पडला, बरेच वर्ष झाले असतील. गावातल्या लोकांची मीटिंग झाली की दुष्काळ पडला, काय करायचं बुवा. गावातल्या लोकांची मीटिंग झाल्यानंतर मग कोणी म्हटलं महादेवाला जलाभिषेक करा. काय पडावं म्हणून? पाऊस पडावं म्हणून. ते म्हटले ते केलं होतं, दुसरं सांगा काहीतरी. मग एक म्हटलं बेडकांची लग्न लावून. काय पडावं म्हणून? पाऊस पडावं म्हणून. ते म्हटले ते पण ते 1 वर्ष केलं होतं, ते जाऊ दे, दुसरं सांगा. एका माणसाने सांगितलं माझ्याकडे जालिम तोडगा आहे, 101% पाऊस पडेल. म्हटले तोडगा बोला, तोडगा सांगा. त्यांनी तोडगा सांगितला, जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढायची. ऐका 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 आधी. हो, जिवंत माणसाची अंत्ययात्रा करायची, त्याला त्या डोलीमध्ये बसवायचा आणि गावभर मिरवायचा. आणि गावभर मिरवला का शेवटी स्मशानामध्ये नेऊन जाळायचा नाही, त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळायचा आणि त्याला घरी आणायचा. म्हटले असं पाऊस, त्या माणसाने गॅरंटी घेतली. तो म्हटला पाऊस जर नाही पडला माझ्या तोडग्याने, गाव सोडून देईल, गावात राहणार नाही. पण पाऊस 100% पडेल. कोणी 10 रुपये दिले, कोणी 5 रुपये दिले, कोणी 2 रुपये दिले. जुन्या काळातली घटना सत्य घडली, आपल्या तालुक्यातलीच आहे, जिल्ह्यातली म्हणण्यापेक्षा. हो, आणि
सर्व लोकांनी वर्गणी गोळा केली. ते मैतीचं सामान आणलं. चला कोण झोपतं त्या डोलीमध्ये? पण तुम्ही सांगा मला, कोण तयार होईल हो? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही मर म्हणा, त्याला ती मर सहन होत नाही. कोणी तयार होईना ना. बरं ते सामान जास्त वेळ पुढे बी देता येत नाही. काय करावं कळेना, कोणीच तयार होईना. काय करायचं बा? मग त्या गावात बाहेर गावचा एक माणूस, पाहुण्याच्या नात्याचा, हो तो आलेला होता. बस सर्व गाव त्याच्या घरी, दादा तुम्हीच शेत म्हणे आधी बस. पण ती बाई त्या गावाची बहीण ना, ती बाई त्या गावाची बहीण ना, ती डायरेक्ट गावातल्या लोकांना शिव्या द्यायला लागली. नाही नाही अजिबात नाही, माझ्या नवऱ्याला काही झालं तर सर्व गावातले लोक म्हणे अक्का तू अजिबात चिंता करू नको. म्हणे का बर? काय जोवानी म्हणे दिले. म्हणे का बर? सर्वांना पित्री जेलचे म्हणे तो. काय होईल त्याला? काय होणार नाही त्याला. पण तरी तो घाबरायचा. पण नाही नाही करणार बुवा. मग एक त्याचा जवळचा मित्र होता, त्याने त्याच्या कानाजवळ तोंड नेलं आणि त्याला सांगितलं म्हणणं म्हणे नुसतं असं झोपायचं ते फक्त, दुसरं काय करायचं. तो म्हटलं काही झालं काहीच होणार नाही. पण तरी तो ऐकत नाही ना. याने त्याच्या कानाजवळ तोंड नेलं. तो म्हणे आई गावाला मी 500 रुपये देवाला लावणार म्हणून तुले. तयार झालं महाराज. हो तयार झालं. त्याला मस्तपैकी आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घातले. फुलांचे हार घातल्यानंतर त्याला त्या डोलीमध्ये झोपवला. कोणाला? त्या माणसाला डोलीमध्ये झोपवला. आता त्याला बांधायची गरज नाही, कारण तो जिवंत आहे. बरोबर, तो काय मेलेला नाही. त्याला बांधायची काय गरज आहे, तो जिवंत आहे. आणि मग त्याला असंच म्हणजे झोपवला, असा डोलीमध्ये झोपवला. गावातले सर्व वाजेवाले आले, जेवढे पथक होते, बँडवाले काय म्हणतात ते, कुठले कुठले वाजे असतील ते चला हो. आणि सर्व वाजेवाले, बाया माणसं पोरं, गावभर त्याची मिरवणूक काढली. गावभर मिरवला आणि शेवटी स्मशानाकडे त्याला घेऊन जायला लागले. स्मशानभूमी रस्त्याच्या पलीकडे होती. घडलेली घटना आहे. रस्त्याच्या पलीकडे होती. वाजावाले रस्त्याच्या पलीकडे गेले आणि खांदेकरी त्याला घेऊन रस्त्यावर आले. खांदेकरी त्याला घेऊन रस्त्यावर आले. समोरून ट्रक येत होता. ट्रकमध्ये ड्रायव्हरचं आवडतं गाणं लागलेलं होतं. ड्रायव्हरचं लक्ष गाण्यावर होतं, रस्त्यावर नव्हतं. आणि या ढोल ताशाच्या गजरामध्ये खांदेकऱ्यांना ट्रकचा आवाज आला नाही. ते पुढे निघून म्हणजे खांदेकरांना ट्रकचा आवाज आला नाही. पण हे जे वरती झोपलं होतं ना, हे सावध होतं. हो, याला ट्रकचा आवाज आला आणि याने झोपल्या झोपल्या असं बघितलं आणि तिकडनं ट्रक येताना याला दिसला. घाबरा झाला. तेवढ्याच योगायोगाने ट्रकवाल्याचं याच्यावर लक्ष गेलं. आणि जसं ट्रकवाल्याचं याच्यावर लक्ष गेलं ना, हे त्या डोलीमध्ये उठून बसलं आणि याने ट्रकवाल्याला असा हात केला. तुम्हाला खरं सांगू, ऐका ना, याचं काय झालं मला अजिबात माहिती नाही. पण त्या ट्रकचा ड्रायव्हर आहे ना, आपल्या धुळ्याला 6 महिने ऍडमिट होता. महाराज 6 महिने ऍडमिट आपला विषय हा चाललेला आहे की लिंबाची योग्यता धोंड्याच्या डोक्यावर बसायची, पण आज लिंब देवाच्या डोक्यावर जाऊन बसला का? चंदनाची संगत केली म्हणून. हो, मग संत जीवन चंदनासारखे तुकोबा आहे म्हणतो. संत जीवन चंदनासारखं आहे. मग कसं? चंदनाचे हात, पायी चंदन. आहे का नको? हे संत हो, तुम्ही चंदनासारखे आहात. पण ऐका ना दादा, जगद्गुरु तुकोबा संत जीवनाला चंदनाची उपमा देतात. चंदनाची उपमा देतात, पण चंदनाकडे एक दोष आहे. काय दोष आहे? चंदन सर्वांना सुगंध देतं, पण बांबूला चंदन सुगंध देत नाही. बांबूचं झाड बघितलं तुम्ही? वेळूचं बांबूचं झाड, त्या बांबूच्या झाडाला चंदन सुगंध देत नाही. तुम्ही सर्व मुलांनी सांगा रे, जंगलातलं सर्वात सरळ झाड कोणतं आहे? बांबूचंच आहे का ना? बांबू कसा असतो? सरळ असतो. मग वेड्या वागत्या पोरी बाबळीला सुगंध दिला कोणी? चंदनाने. आणि सरळ असलेल्या बांबूला बहिष्कृत केलं, म्हणजे त्याला सुगंध दिला नाही का? मला पण बरेच दिवस माहिती नव्हतं. मी एका महात्म्याला विचारलं, म्हटलं काय झालं की बांबू एवढा सरळ आहे पण चंदनाने त्याला सुगंध दिला नाही. तेव्हा त्या महाराजांनी महात्म्याने मोठं गोड उत्तर दिलं होतं
ते म्हटले महाराज, बांबू वरून दिसायला सरळ आहे, परंतु त्याच्या प्रत्येक अंगाला काय आहे? गाठ आहे. कोणाच्या? बांबूच्या प्रत्येक अंगाला गाठ आहे. म्हणून चंदनाने बांबूला सुगंध दिला नाही. तुमच्या सर्वांच्या पाठ डोकं ठेवून एक वाक्य सांगू, म्हणून गाठी असलेला माणूस वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. नाही चालत महाराज. तुकोबाराय म्हटले, माझ्या जीवनामध्ये पहिलं काम जर मी काय केलं असेल तर गाठी सोडायचं काम केलं. तू कामाने सोडीला नाते तुका माने, सोडीला नाते तुका माने, सोडीला नाते तुका माने, सोडीला नाते काय केलं असेल तर गाठी सोडल्या महाराज. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाती. बांबूच्या प्रत्येक अंगाला गाठ आहे, म्हणून चंदनाने त्याला बहिष्कृत केलं. ऐका, हा चंदनाकडचा दोष आहे. म्हणून संत जीवनाला जगद्गुरु तुकोबारांनी जी चंदनाची उपमा दिलेली आहे, ती उपमा कुठेतरी कमी वाटली, म्हणून दुसरी उपमा दिली परिसाची. परिसा नाही ना कोणी अंग. तुम्हाला परिस माहिती आहे सर्वांना? वा. परिस जर असा लोखंडाला घासलं तर लोखंडाचं काय करतो? सोनं करतो. काय? कोण करतो? परिस. ज्ञानोबारांची मूवी सांगू? लोहाज कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे, मृत जीवितला आहे अमृत सिद्धी. किंवा तुकोबारांचं प्रमाण सांगतो, आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने. लोखंडाला परीस असं घासला, तिच्या लोखंडाचं सोनं होतं महाराज. तुम्ही बघितलाय परीस? बघितला? देखील राहता त्या आठ कसा मरतोच म्हणा. ऐका नको. चला ऐका ना, ऐका ऐका ऐका. तुम्ही परीस बघितला नाही ना? पण आम्हाला आळंदीमध्ये 3ऱ्या वर्षाला एक शिक्षक होते, वैकुंठवासी गुरुवर्य भोले महाराज, विठ्ठल बाबा भोले. त्यांनी परीस कसा बनवायचा आम्हाला शिकवलं. आळंदीला 3ऱ्या वर्षाला असताना परीस घरी बनवता येतो. तुम्ही पोरं पण लक्षपूर्वक आहे बरं करेल. परीस घरी बनवता येतो. कोणता परीस? जो लोखंडाला लावल्यावर त्या लोखंडाचं काय होतं? सोनं. तो परीस घरी बनवता येतो. पण आता मोसम निघून गेला. आता परीस बनवण्याचा मोसम तब्बल 10 ते 11 महिन्यांनी. आता यावर्षी जमणार नाही, पुढच्या वर्षी तो मोसम येईल. ऐका कसा बनवतात तुम्हाला सांगतो. ऐका परीस कसा बनवतात तुम्हाला ऐकता ना लक्षपूर्वक. ऐका, मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. कोणतं नक्षत्र सांगितलं मी? मृग. कुठलं? मृग नावाच्या नक्षत्राला प्रारंभ झाला की आकाशामध्ये ढग गडाडतात आणि विजा कडाडतात. बरोबर आहे? आकाशामध्ये ढग गोळा होतात, गाड 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 असा आवाज येतो मोठमोठ्या ढगांचा. जोरात वीज कडाडते आणि आकाशामध्ये जोरात वीज कडाडली की तिचा लख्ख प्रकाश कुठे पडतो? जमिनीवर पडतो. अगदी गोड आहे. त्या विजेचा लख्ख प्रकाश जमिनीवर पडतो. व विजेचा प्रकाश जमिनीवर पडला, विजेचा प्रकाश जमिनीवर पडला की त्या प्रकाशामध्ये एवढा एवढा दगड उचलायचा. कोणत्या प्रकाशामध्ये?
विजेच्या प्रकाशामध्ये वा 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 एवढा दगड उचलायचा आणि आपल्या उपरण्यामध्ये म्हणजे आपल्या रुमालामध्ये तो दगड 7 वेळा बांधायचा आणि 7 वेळा सोडायचा. पण हे सर्व काम त्या विजेच्या प्रकाशामध्ये झालं पाहिजे. त्या दगडाचा परिस होतो. तुमच्या ध्यानात आलं? तुम्ही सांगा नाही सांगता ते बरं होतं मला. ऐका ना बरं तुम्ही सर्वजण मला सांगा तुमचं असं म्हणणं आहे का विजेचा प्रकाश पडत नाही असं म्हणणं आहे तुमचं? विजेचा प्रकाश पडत नाही? पडतो. पण ऐका ना वीज आली म्हणेपर्यंत सुद्धा प्रकाश टिकत नाही. विषयाच्या सुद्धा वर्णन करत असताना ज्ञानोबांनी उदाहरण दिलं. विषयी सुख ये बोलणे तारिके तीनो हे तरी विद्युत स्फुरण पाय जगामादी. ज्ञानोबा म्हणतात अरे वीज आली म्हणेपर्यंत सुद्धा प्रकाश टिकत नाही. पण मग परिसाबद्दल एक वेगळं उदाहरण सांगतो आहे का. पंढरपूरला नामदेवरायांची बायको राजाई चंद्रभागेवर धुणं धुत होती. तेवढ्यात परिसा भागवताची बायको आली आणि ती राजाईजवळ धुणं धुवायला लागली. परिसा भागवताच्या बायकोने विचारलं राजाई म्हणजे काय ग बाई तुझा नवरा कोणाचा भक्त आहे ग? राजाईने सांगितलं आमचे हे ना पांडुरंगाचे भक्त. परिसा भागवताच्या बाईने लगेच दुसरा प्रश्न विचारला पांडुरंगाने काय दिलं ग तुम्हाला? पांडुरंग कुणाला काहीही देत नाही. एक वाक्य सांगू. काही मिळवण्याच्या दृष्टीने जर भक्ती करत असाल पांडुरंगाने तुम्हाला काही द्यावं अशी जर तुमची अपेक्षा असेल आणि म्हणून जर तुम्ही भक्ती करत असाल तर थांबून जा. काय मिळणार नाही. काही मिळवायचं असेल तर भक्ती तिकडे करायची. कोणाची? भगवान शंकर परमात्म्याची. आशुतोष आहे अवढर दानी आहे. हो स्वतःची बायको रावणाला देऊन टाकली एवढा उदार आहे. हो शंकराचा एकही भक्त गरीब नाही महाराज. तुम्ही सर्वे करा. शंकराचा एकही भक्त गरीब नाही. सर्व श्रीमंत आहे. आणि पांडुरंगाचा एकही भक्त बटा कंगायलाच तेच करत. ऐका ना भगवान शंकर परमात्मा आपल्या एकाही भक्ताला गरीब ठेवतच नाही. तुम्हाला सांगू काल सोमवार केला. पुढच्या सोमवारी फक्त महादेव मंदिरामध्ये जाऊन मनपूर्वक अंतकरणापासून मोठ्याने जोरात म्हणायचं हे महादेव. एवढं एकदा जरी म्हटलं ना तर तो देव इतका प्रसन्न होऊन जातो की त्याला असं वाटतं या भक्ताला काय देऊन काय नको. एकदाच फक्त म्हटलं काय हे महादेव इतका उदार आहे. राजाई म्हटले माझ्या नवऱ्याने मला काही दिलं नाही. म्हणजे पांडुरंगाने माझ्या नवऱ्याला काही दिलं नाही. परिसा भागवताची बायको म्हटली ऐक माझा नवरा आहे ना शेजारी रुक्मिणी मातेचा भक्त आहे. म्हटले हो. आणि रुक्मिणी मातेने मला त्यांना परीस दिला. राजाई लगेच म्हटली परीस काय असतो ग? अगं म्हटले ते लोखंडाला असं घासलं ना की त्याचं काय होतं सोनं. राजाई लगेच म्हटली मग 2 दिवस मला परीस दे ना. परिसा भागवताची बायको म्हटली काय ग तुला सांगायचाच उशीर होता का? लगेच माझ्या गळ्यातच पडली. मागायलाच लागली लगेच मागायला लागली. माझा नवरा मला सांगताना असं म्हटलं होता की ही गोष्ट कोणाला सांगायची सुद्धा नाही. ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. पण तू माझी जवळची मैत्रीण म्हणून मी तुला सांगितली. आणि खरंच बरं का दादा तुम्ही सर्वजण ऐका या स्त्रियांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही. त्या दावा करतात एखादी गोटांना पोटमा सडी जातो पण तो दावा फेल आहे. त्यांच्या पोटात आणि यांच्या पोटात गोष्ट राहत नाही यांच्या मनात गोष्ट राहत नाही का? हा यांचा दोष नाही. यांना महाभारतामध्ये असं गोड प्रकरण आलेलं आहे. या सर्व स्त्रियांना धर्मराजाचा शाप म्हणण्यापेक्षा वरदान म्हणूया का आपण?
हा या सर्व स्त्रियांना धर्मराजाचं असं वरदान आहे, यांच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट राहतच नाही. म्हणून त्या बायांबद्दल बोलत त्यांना सांगतच नाही काही. तुम्हा सर्व पुरुषांना सांगतो ऐका, तुम्हा पुरुषांना सांगतो, खरंच जर अशी एखादी गोष्ट असेल ना, आपणच तिला सांगायची नाही, आपण सांगायचीच नाही तिला. पण तुम्हाला खरं सांगू का, आमले बिकोटे दम निघत हो. एखाद्या अत्यंत मोहाच्या क्षणी आम्ही ती गोष्ट तिला शेअर करतो, आम्ही ती गोष्ट तिला सांगतो, पण सांगितल्यानंतर वाटतं की अरे सांगायला नव्हती पाहिजे. पण लगेच तिला सांगतोय बघ, आत्ता तुला मी जे सांगितलं ते सिक्रेट आहे, ते गुह्य आहे, कोणाला सांगायचं नाही. हा ती वरून लगेच असं म्हणते, हा मी इथली येडीच आहे का, असं म्हणते बरं का ती. पण दुसऱ्या दिवशी तिची एखादी जवळची मैत्रीण आली तर तिला लगेच सांगते की अगं असं असं झालं, ते म्हटलं होतं मला कोणाला सांगू नको, पण तू माझ्या जवळची ना गं म्हणून तुला सांगितलं, तू नको कोणाला सांगू. तिची दुसरी जवळची असते ती तिला सांगते आणि वरून हे वाक्य सांगते, तू कोणाला सांगू नको, कोणाला सांगायचं नाही. असं सांगी गावभर करी टाकतेस या बाया. खरंच ना महाराज, ऐका. पण ऐका ना, तुम्ही सर्वजण ऐका. महिला म्हणतात स्त्रिया किती चांगल्या असतात याचंही उदाहरण आहे. हो, स्त्रिया किती चांगल्या असतात याचंही उदाहरण आहे. ती बाई परिसा भागवताची बायको पळत पळत घरी गेली, तिने तो परिस आणला आणि राजाईच्या धुण्यामध्ये घातला आणि राजाईला सांगितलं, राजाई फक्त 2च दिवस, फक्त 2 दिवस. माझा नवरा खटळ तुला माहिती आहे ना, 2 दिवसात आणून देते ग. राजाईने पटकन धुण्यामध्ये घातलेला परीस घरी आणला, पटकन दोन वाळायला घातला, तो परीस गाडग्यामध्ये टाकला. पण लोखंड कुठे नामदेवरायांच्या घरी? लोखंड पण नाहीये ना दादा. तुटलेला तवा काढला, एक मोडलेलं सांडस काढलं, एक तुटलेलं उलंद काढलं, परीस असा हातामध्ये घेतला आणि त्याला असं लावणार. तेवढ्या डोक्यात असा विचार आला की या लोखंडाचं सोनं करायचं, पण आपल्या हाताने करायचं नाही, हे शुभकाम नामदेव महाराजांच्या हाताने करायचं. परीस पुन्हा गाडग्यात टाकला, नामदेवरांची वाट बघत बसली. नामदेवराय घरी आले, विना टांगला, पगडी काढून ठेवली आणि ते भंगार बघितलं. भंगारच म्हणतात त्याला, हा जुना पुराणा भंगार. ऐका नको, ते लोटगाडीवाले येतात बघा, मोठमोठ्याने ओरडतात, जुना पुराणा भंगार असं ओरडतात. लोखंड पत्तर प्लास्टिक आहे का नको असं ओरडतात ते. परवाची गोष्ट सांगू, परवा मी कीर्तन करून येत होतो आणि जसं मी आमच्या त्या राजाराम नगरमध्ये शिरलो, हो, एक माझ्या पुढे गाडी चालली होती भंगारवाल्याची आणि मोठ्याने ओरडत होता, जुना पुराणा भंगार. दुसऱ्या मध्ये एक बाई दिसली, त्या बाईला त्याने आवाज दिला, बाई जुना पुराणा भंगार आहे. ती बाई म्हटली ते ऑफिसला गेले, 5 वाजता येतील. बाकीच्यांना कळालं नाही, तेच बरं झालं. मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की ते भंगार नामदेवरांनी बघितलं आणि सांगितलं, काय गे राजाई, कशा करता काढलं ते? राजाने सांगितलं, ऐका ना, काय माझी मैत्रीण आहे ना ती, कोण ग? परिसा भागवताची बायको. बरं, काय झालं तिला? अहो म्हटले तिला नाही काय झालं, मग तिचा नवरा रुक्मिणी मातेचा भक्त आहे आणि रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने त्यांना परीस मिळालेला आहे. तिने 2 दिवसांसाठी आपल्याला दिला. तो परीस तुमच्या हातामध्ये घ्या, या लोखंडाला लावा आणि या लोखंडाचं सोनं करा. असं सांगितल्याबरोबर नामदेवरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पार नामदेवरांनी एकदा राजाईकडे बघितलं, एकदा त्या भंगाराकडे बघितलं आणि नामदेवरा म्हटले, राजाई वारकऱ्याच्या घरामध्ये विष कशात आणलंस? हे राजाई, अंगावर सोन्या नाण्याचे दागिने असे घालून गल्लीमध्ये मिरवायचंय का? गावामध्ये मिरवायचंय का? म्हणून परीस आणलाय का? अगं वेडाबाई, तुला कळत कसं नाही, ही विष आहे. हे वारकऱ्याच्या घरामध्ये नव्हतं नाही. नामदेव महाराजांच्या बोलण्याचा रोख राजाईच्या लक्षात आला. राजाई नामदेव महाराजांच्या जवळ गेली, नामदेव महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि राजाईने सांगितलं, महाराज तुमचं म्हणणं मला कळतंय, लक्षपूर्वक ऐका. 2 दिवसापासून घरामध्ये अन्नाचा कण नाही,
स्नान झालं की मंदिरामध्ये भजन करायला जातात. घरामध्ये 6 लेकरं आहेत. नारळ विठा गोंधा मांदा ओबाई लिंबाई. ओबाई नामदेवरांची बहीण आहे पण ती पण लहानच आहे. दररोज संध्याकाळी मुलं खेळून आले कमरेला मिठी मारतात आणि सांगतात हे आई भूक लागली ग जेवायला दे ना. काय देऊ महाराज सांगा ना जेवायला. घरामध्ये अन्नाचा कल नाही. लेकरं जेव्हा कमरेला मिठी मारून किंकाळतात आणि म्हणतात हे आई भूक लागली ग जेवायला दे ना, तेव्हा अंतःकरणाला पाझर फुटतो ना महाराज. हो तुम्ही मोठे आहात, मी तुमच्यासारखीच आहे. आम्ही 2-2, 3-3 दिवस उपवासी राहू शकतो. हो पोरं म्हणतात आई आज आम्ही ज्या लेकरांमध्ये खेळायला गेलो होतो ना त्यातला एक पोरगा म्हटलं ना आम्ही आज शिरापुरी खाल्लं, दुसरा म्हटलं आम्ही श्रीखंडपुरी खाल्लं, तिसरा म्हटलं आम्ही पुरणाची पोळी खाल्ली, चौथा म्हटलं आम्ही वरण भात खाल्लं, पाचवा म्हटलं आम्ही भाजी भाकरी खाल्ली. हा सर्व मुलं दररोज जेवतात आणि तो आम्हाला जेवायला का देत नाही. आई दे ना ग जेवायला. काय देऊ महाराज जेवायला सांगा. संध्याकाळची गोष्ट सांगू. लेकरांना सांगितलं बाळांनो नुसतं चुलीमध्ये असा जाळ लावला, चुलीवर पातेलं ठेवलं आणि त्या पातेल्यामध्ये नुसतंच पाणी टाकलं आणि वरून परात ठेवली, परातीवर दगड ठेवला आणि मुलांना सांगितलं बाळांनो त्या पातेल्यामध्ये भात रांधायला घातलाय, तो तयार होऊ द्या, मी तुम्हाला वाढते ना. हे तोपर्यंत तुम्ही इकडे आले. गोधडी जमिनीवर अंतरली. सर्व मुलांना एक एक ग्लास पाणी दिलं आणि सांगितलं तुम्ही निजा. तोपर्यंत तुम्हाला एक पांडुरंगाची गोष्ट सांगू. आपली एवढी एवढी लिंबाई ना महाराज लहान मुलगी, ती लिंबाई माझ्या जवळ आली, माझ्या पोटाला बिलगली आणि सांगितलं आई पांडुरंगाची गोष्ट नको ग, मला भाकरी देणं खायला. पांडुरंगाच्या गोष्टीने माझं नाही पोट भरणार, मला भूक लागलेली एक दे ना. डोळ्यामधून तिचे अश्रू वाहत होते. लिंबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाराज लिंबाई रात्री काय म्हटली माहिती तुम्हाला. लिंबाई मला म्हटली आई तुम्हाला 2 दिवसापासून जेवायला नाही दिलंस ना, माझ्या पोटामध्ये इथे दुखतं ग. खरंच ना 2 दिवस माझ्या पोटामध्ये अन्न नाही आहे ना, इथे दुखतंय, मला प्रचंड वेदना होतात. हे आई दे ना ग मला जेवायला. तुम्ही सांगा ना महाराज काय देऊ मी लेकरांना जेवायला. तुम्ही भूक सहन करू शकता, मी पण भूक सहन करू शकते. लेकरांकडून नाही ना भूक सहन होत, कुठून देणार आपण जेवायला. तुमचा माझ्यावर राग आहे ना. मी घरामध्ये परीस आणला. सांगू तुम्हाला माझ्या लेकरांना 2 वेळा पोटभर जेवायला मिळावं आणि अंगरक्षणाकरता लज्जारक्षणाकरता वस्त्र व्यवस्थित मिळावं एवढ्यासाठी मी परीस आणलाय. तुम्ही रागवलात तरी चालेल. राजाईचं हे वाणीदार बोलणं जेव्हा नामदेवरांनी बघितलं, हो राजाईचं हे बोलणं जेव्हा नामदेव महाराजांनी ऐकलं, नामदेवराय पुन्हा राजाईला म्हटले राजाई तुझ्या बोलण्यातून जाणवलं लेकर 3 दिवसापासून उपवासी आहे. पण हे राजाई भूक तर तुझ्या नजरेमध्ये पण मला दिसते ग. अगं वेडाबाई तुला कळत कसं नाही. एकदा या पांडुरंगरायाच्या चरणाचा अनन्य भावाने शरणागती केल्यानंतर त्या सेवकाने पोटाची आणि कपड्याची चिंता करायची नाही. महाराजांचं प्रमाण सांगू. नको चिंता करू वस्त्राया पोटासी माऊली अमुसी पांडुरंग. पांडुरंग परमात्मा आमची माऊली आहे. राजाई पोटाची चिंता नाही करायची, कपड्याची चिंता खरंच नाही करायची ग. अगं वेडाबाई तुला पोटाची चिंता आहे, तुला कपड्याची चिंता आहे, हे बरं केलंच राजाई. तू मला सांगितलं ही गोष्ट जर माझ्या पांडुरंगाला कळाली ना त्याला नाही ग बरं वाटणार. कुठे तो परिस्थिती आणि सांगू दादा राजाईने नामदेवरांच्या हातामध्ये परिस्थिती दिला. नामदेव महाराजांनी तो परी सरळ घेतला आणि चंद्रभागेच्या डोहामध्ये नेऊन टाकला. 2 दिवसांनी परीचा भागवत आला. नामा कुठे माझा परीस दे म्हटले. चंद्रभागेमध्ये टाकलाय, काढून दे. नामदेवराय चंद्रभागेमध्ये उतरले आणि ओंजळ भरून दगड काढले आणि सांगितलं तुला पाहिजे तेवढे परीस घे. कोणाला म्हटले.
परीचा भाग होताना नामदेवांच्या हातामध्ये काय होतं? दगड होते. आणि नामदेव काय म्हणत होते? परीस म्हणत होते. परीचा वागून म्हटला, नामा दगड कधी परीच असतो का? नामदेव म्हटले, परीक्षा घेऊन बघ ना. आणि खरंच नामदेवांच्या हातात एक दगड उचलला आणि जवळचा लोखंडाच्या खिळ्याला असा घासला. तो खिळा सोन्याचा झाला नव्हता. डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. आईसाहेबांच्या कृपेने म्हणजे रुक्मिणी मातेच्या कृपेने आपल्याला एकच परीस मिळाला होता. पण नामदेवरायांचा अधिकार एवढा थोर आहे की नामदेवरायांच्या दगडाला हात लावतात तो दगडच परीस होऊन जातो. नामदेवरांना सांगितलं, मला परीस नको, तुमचा अनुग्रह द्या. नामदेवरांनी ते सर्व परिस्थिती टाकले. मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की परीस लोखंडाचं सोनं करतो हा परीसाचा गुण झाला. पण परीसाकडे एक दोष आहे. काय? परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस लोखंडाला परीस करत संत जीवन तसं नाही. आपण सारखे परीसाचं उदाहरण कमी पडलं म्हणून पुढचे दोन उदाहरण महाराज आपण त्याच्या दीपा नाही पाटी ओहो कोटी अंधकार. दीपा नाही पाटी 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 कोटी अंधकार. सर्वांची साकार आरती गो. सर्वांची साकार आरती गो. सर्वांची साकार आरती गो. सर्वांची साकार आरती गो. नाही पाटे कोटी अंधकार. दीपा नाही पाटी कोटी अंधकार. जय हो. दीपा नाही पाटी कोटी अंधकार. 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 महाराजांनी दुसऱ्या चरणा मस्त म्हटलं बघून वा अरे प्रयत्न केला तर होईल ना. आम्ही पहिले कीर्तन कुठे इथलं चांगलं करत आहे. ऐका ना, पहिल्या दोन्ही उपमांमध्ये जगद्गुरु तुकोबांना दोष वाटला म्हणून दुसऱ्या चरणामध्ये दोन उपमा दिल्या. फक्त 10 मिनिटात संपवतो. लक्षपूर्वक ऐका. दीपा नाही पाटी कोटी अंधकार. सर्वांगी साखर होती गोड. तुकोबराय म्हणतात संत जीवनी दिव्यासारखं आहे. कशासारखं आहे? राहू दे राहू दे राहू दे. महाराज म्हटले संत जीवनी दिव्यासारखं आहे. आता तुम्ही सर्व
विद्यार्थ्यांनी मला सांगा रे, पोरं मला सांगा, दिवा काय करतो? दिवा काय देतो आपल्याला? दिवा काय देतो? लाईट बिल देतो मला. दिवा आपल्याला प्रकाश देतो हो, पण दिव्याच्या खाली काय असतो? अंधार असतो. हे पण उदाहरण कमी वाटलं. मग जगद्गुरु तुकोबांनी शेवटचं उदाहरण दिलं, सर्वांगी साखर होती. तुम्ही सर्वजण मला सांगा, साखर कशी आहे? गोड आहे. बसून बसून खाल्ली तर कशी लागते? गोड. उभ्या उभ्याने खाल्ली तर गोड. झोपून झोपून खाल्ली तर, चालता चालता खाल्ली तर, पळता पळता खाल्ली तर, झोप लागल्यावर खाल्ली तर, झोप लागल्यावर चालता येईल करे. ऐका ना ऐका. पण साखर कशी जरी असली, बरं साखरेचं काही जरी बनवलं तरी कसं लागतं? काहीही बनवा कसं लागतं? गोडच लागतं की नाही? साखरेचं कुठलीही वस्तू बनवा गोडच लागते. एक शेवटचं उदाहरण सांगतो ऐका. काय झालं कळतंय का बघा. लग्न झालं आणि पहिल्याच मुळाला सुनबाई नांदायला आधी एकच मुक्काम तिचा झालाय. ऐका, लक्षपूर्वक ऐका म्हणजे कळेल. तिचा एकच मुक्काम झालाय सासरी आणि दुसरा दिवस उजाडलाय आणि दुपारी 2ची वेळ आहे. घरामध्ये एकही पुरुष नाही, दोन्ही स्त्रियाच आहेत, सासू आणि सून दोन्ही स्त्रियाच आहेत आणि 4 पाहुणे आले. 4 पाहुणे आले. सासूबाईंनी सर्वांना बोलवलं. सर्वजण सोफ्यावर बसले. समोरच्या सोफ्यावर सासूबाई बसल्या आणि त्या सुनेला, जिचा सासरी फक्त एकच मुक्काम झालाय, 24 तास पण तिला नाही झाले सासऱ्यामध्ये, आणि तिला सांगितलं, पोरी पाणी आण ग. किचनमधून तिने ट्रे घेतला, 4 ग्लास ठेवले, 4ही ग्लास पाण्याने भरले आणि व्यवस्थित असा पदर वगैरे मस्तपैकी घेऊन, कारण दुसराच दिवस आहे ना, माहिती नको. आणि मग तो ट्रे घेऊन ती बैठकीमध्ये आली. हो, पाहुण्यांसमोर ग्लासेस धरले. प्रत्येक पाहुण्याने ग्लास घेतला, पाणी संपवलं, रिकामे झालेले ग्लास पुन्हा ट्रेमध्ये ठेवले. तो ट्रे घेऊन पोरगी किचनकडे चालली. तेवढ्याच सासूने आवाज दिला, पोरी. तिने काही जण पाहिलं, हा त्या 4 कप चहा. आता ती किचनमध्ये गेली. तिला किचनच माहिती नाही. साखरेचा डबा शोधायला लागली. साखरेचा डबाच मिळेना मला. साखरेचा डबा मिळेल, पण तिने परत एक शोधला तर त्याच्यामध्ये चहा पावडरचा छोटा डबा दिसला. त्याच्यावरून तिने अंदाज लावला की हा डबा साखरेचा असला पाहिजे. आता बरेचशा किचनमध्ये महिलांची व्यवस्था आहे. बऱ्याचशा किचनमध्ये आम्हाला असं बघायला मिळतं की स्त्रियांनी डब्यांवर नावं लिहून टाकले. साखर असं असतं की नाही, मूग डाळ, पोहे, गोळ असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर डब्यांवर लिहिलेलं असतं. बाबाची गोष्ट सांगू, एका गरीब असतो, तो डोकं जरा दुखत होतं. मग त्या आजी म्हटल्याची, भाऊ चहा करू? त्यांना म्हटलं कोरा करा, तुळशीचे पान टाका, आलं वगैरे टाका आणि कोराच द्या म्हटलं मला. ते आजी चहा करायला मध्ये गेल्या, पण मी सांगायला विसरलो साखर कमी टाका असं. पण नेहमीचं घर माझं रुटीनचं घर. त्याला म्हटलं जाऊ आपण किचनपर्यंत सांगू. आणि मी किचनच्या गेट म्हणजे दरवाजापर्यंत गेलो. त्या आजींच्या हातामध्ये डबा होता, त्या टाकतच होत्या. आजींना म्हटलं, आजी साखर कमी टाका हे सांगायला मी आलो. त्या म्हटलं, मी टाकतेच आहे ना साखर, तुम्ही बसा, मी कमीच टाकणार आहे, आणते मी बरोबर चहा. पण जेव्हा मी त्यांच्या हातातल्या डब्यावर माझं लक्ष गेलं तर त्याच्यावर मीठ लिहिलेलं होतं, मीठ. आणि माझा जीव घाबरा झाला कसा तरी. मी त्या आजींना मोठ्याने बोलून म्हटलं, आजी तुमच्या हातामध्ये जो डबा आहे ना त्याच्यावर मीठ लिहिलेलं आहे. हो, त्या आजी मोठ्याने ओरडल्या. ते म्हटले, तुम्हाला कळणार नाही, मुद्दाम लिहिलंय. म्हटलं, का लिहिलंय? मुंग्यांना बसवण्याकरता लिहिलंय म्हटलं. आता तुम्ही मला सांगा, मुंग्यांना वाचता येते करायचं? तर विषय हा चाललाय आपला की आता साखरेचा डबा रिकामा होता. सुनबाई आली, सासू बसलीच होती ना सोफ्यावर. सासूच्या कानाजवळ तोडलेलं आणि हळूच म्हटली, आत्या साखर संपलेली आहे. काय म्हटली? साखर संपलेली आहे. आता सून म्हणजे गरीब काय ना, सर्वांनी बोलावं तिने ऐकावं. म्हणजे जुन्या काळातली सांगितली बरं का. आता तिने एकटीने बोलावं आणि सर्व घराने पोरीच कुठे आहेत म्हणा, पोरीच नाही ना. किती वयस्कर झाले पोरं, त्यांना मग सापड निकाल की ठोकतं. चातुर्मास राहतं दोन राहावं.
म्हणजे पोरीच नाहीत ना मला पोरीचं भविष्य आहे त्याच्यामुळे हो बऱ्याच थोड्याफार पोरी शिकलेल्या स्मार्ट आहेत त्यांच्या वडिलांच्या फार मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत पोरींच्या पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत काल मला एक म्हटलं की भाऊ आपली मुलगी डबल ग्रॅज्युएशन कंप्लीट महाराष्ट्रभर तुम्ही फिरता म्हटलं हो एखादं स्थळ सांगा चांगलं त्यांना म्हटलं तुमची अपेक्षा काय तो म्हटलं मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे मी म्हटलं बरं 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 पुणे मुंबईसारख्या ठिकाणी त्याचा एखादा फ्लॅट पाहिजे बरं दारासमोर चारचाकी गाडी सुद्धा पाहिजे बँकेमध्ये उत्तम प्रकारचा बॅलन्स सुद्धा पाहिजे गावावर शेती सुद्धा पाहिजे आई वडील नसले तरी चालतील पण हे सर्व एवढी अपेक्षा आहे मुलीवाल्यांची तुम्हाला सांगू मुलावाल्यांची काहीच अपेक्षा नाही काहीच अपेक्षा नाही एक जण म्हणे बाबा कशी करा खरंच ना तर त्याचा पुढचा एक विचित्रच होता अजून तो म्हणे बाबा दोन पोरेच मायकावर यायला म्हणे म्हणजे मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की कालाचा प्रभाव आहे मानवाला फार विचित्र आहे मोठा बेटा ऐका ना आता हिने हळूच सांगितलं कोणी सुनबाईनी साखर संपलेली मग सासूने हळूच म्हणायला पाहिजे होतं ना सासू मोठ्याने उठली काय झालं हो म्हटले साखर संपलेली आहे म्हणे मग एक काम कर किचनमध्ये कोपऱ्यामध्ये सर्वात मोठा अल्युमिनियमचा डबा पडलाय हो तो डबा उघड कोणाला सांगितलं सोनेला तो डबा उघड त्याच्यामधला एक कुत्रा काढ चहामध्ये टाक एक मांजर काढ चहामध्ये टाक आणि चहा उकळून आण काय काय टाकून हां कुत्रा आणि मांजर असं म्हटल्याबरोबर पहिला पाहुणा म्हटला चहा ठेवू नका मी जसा जन्माला आलो ना तसा चहाच पित नाही दुसरा म्हटला पित होतो डॉक्टरने बंद केलाय तिसरा म्हटला गुरु केला गुरुदेव म्हटले चहा पिऊ नको सोडून दिला पण चौथा जरा स्पष्ट बघतो तो म्हटला मी चहा पितो होतो आणि चहा पित राहील पण हे काय तुमचं म्हणणं पातेल्यामध्ये कुत्रा टाक एक मांजर टाक आणि चहा उकळून आण त्या बाईने सांगितलं तुम्हाला व्यवहार कळतो का घरामध्ये आम्ही दोघीच आहे माणूस कुणीच नाही साखर संपलेली आहे आत्ताच लग्न झालंय पूर्वी पहिल्याच मुलाला नांदायला लागली आहे मग लग्नामध्ये जे रुखवताचे भांडे येतात ना कशाचे या बायांना कळालं बघा ते रुखवताचे भांडे येतात कशाचे असतात साखरेचे त्या साखरेच्या भांड्यांमध्ये एवढं एवढं कुत्र बनवलेलं असतं कशाचं साखरेचं एवढं मांजर पण बनवलेलं असतं कशाचं साखरेचं ते कुत्र टाक कशाचं ते मांजर टाक कशाचं आणि चहा उकळून आणा असं मी म्हटले मग चारही पाहुणे म्हटले असं आहे का माझं तांब्या ना तरी पिसूच भले माझं सांगणं संपलं साखरेचं कुत्र जरी बनवलं तरी कसं लागतं मांजर बनवलं तरी कसं मग साखरही सर्वांगाने गोड आहे पण साखरेकडे एक दोष आहे काय दोष आहे ज्या माणसाला मधुमेह नावाचा रोग झालाय साखर त्याच्याकरता विष आहे ना तो साखरेकडे दोष आहे तो कुमार म्हटले चंद्राकडे दोष आहे परिसाकडे दोष आहे दिव्याकडे दोष आहे साखरेकडे दोष आहे पण संतांकडे दोष शोधून सुद्धा सापडत नाही आपण घातक शेवटचं Thank you.
व महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हटले या सर्वांकडे दोष आहे पण सज्जनांकडे दोष शोधून सुद्धा सापडत नाही. अभंगाच्या देवीच्या रंगासारखे आलो तुमचं सर्वांचं दर्शन झालं, आनंदाने समाधान वाटलं. आल्यानंतर आमची सर्व प्रेमी मंडळी भेटली. त्यात आदरणीय शंभू महाराज आहेत, नवल महाराज आहेत, आमचे हे निलेश महाराज आहेत, ही सर्वच मंडळी भेटली. आनंदाने समाधान वाटलं. जुनी माणसं जरा भेटली तरी आज आनंद वाटला, समाधान वाटलं. जाता 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 पांडुरंग राहायच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य देवो, तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य देवो, तुमचं सर्वांचं जीवन कृतकृत्य आणि मंगलमय होऊ असं तुम्हा सर्वांबद्दल शुभमंगल चिंतित हो आणि माझ्या अक्षरांना विराम देतो. तत्पूर्वी एक सूचना देतो. लसीकरण मोहीम जी केंद्र सरकारद्वारा समग्र गावागावामध्ये जी होते, कोविशिल्ड नावाची जी लस कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून आहे, ती लस प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. हो, तुम्ही सर्वांनी घेतली असेल नसेल मला माहिती नाही, पण इथून पुढे जर आपल्या गावामध्ये लसीकरण आलं तर प्रत्येकाने दोन्ही डोस घ्या. बरेचसे लोक मला म्हटले की भाऊ समजा आम्ही जर लस घेतली तर आम्हाला कोरोना होणार नाही का? होईल, 100% होईल. तिसरी जर लाट जेव्हाच्या कल्पने आलीच तशी तर त्याची शक्यता धोसर आहे, सांगतात लोक, काही हरकत नाही, समजा आलीच. पण ज्यांचे ज्यांचे 2 डोस झालेले आहेत हो त्यांच्यामधला एकही माणूस कोरोना रोगामुळे झाला नाही. का? कारण लसीमुळे शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झालेला असेल. हो, कारण कोविशिल्ड घेतल्यानंतर ज्या चाचण्या करण्यात आल्या की हो माणसाचं फुफ्फुस एकदम मजबूत होतं. हो, त्याच्यामध्ये कोरोनाचा शिरका होत नाही. पूर्ण होईल पण सर्दी खोकल्यासारखं 4-5 दिवसामध्ये निघून जाईल. म्हणून प्रत्येकाने लस घेणं गरजेचं आहे. दररोज चित्रामध्ये सांगतो हो, दररोज जिथे जिथे गेलो नाही 1 तारखेपासून प्रत्येक ठिकाणी सांगतो. म्हणून तुमच्या पण चरणी विनंती आहे, सर्वांनी लस घ्या. त्यानंतर